नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मस्त असा भन्नाट अगदी नाश्त्याचा प्रकार घेऊन आलेली आहे। चला तर मग लगेच वेळ न दवडता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे उकडलेली बटाटे घेतलेली आहे। बटाटे इथे सोलून सुद्धा घेतलेली आहे। त्यानंतर मी यात चवीनुसार हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेते आहे। तिखटाचा अंदाज आपापल्या चवीनुसार घ्यावा। थोडी मी इथे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते आहे। चवीपुरतं आपण यात मीठ टाकून घेऊया। थोडं जिरं सुद्धा टाकलेलं आहे मी। त्यानंतर धने पावडर आणि मस्त असा चाट मसाला टाकलेला आहे, कारण आजचा जो आपला जो नाश्त्याचा जो प्रकार आहे तो अगदी खूप छान आहे। म्हणजे तुम्ही याला वडापाव म्हणू शकता किंवा बाहेरचं चीजी बर्गर असते तसा सुद्धा प्रकार आहे हा। त्यानंतर मी त्यात हिरवा पातीचा कांदा टाकलेला आहे आणि मस्त जे बटाटे आहेत ते असे स्मॅशरने थोडे स्मॅश करून घेतलेले आहे। आता हाताने सुद्धा मिक्स करून झालेला आहे। याचे मी अगदी छोट्या छोट्या जे आहे अशा छान टिक्की बनवून घेते आहे इथे। अशा प्रकारे मी याच्या 5 ते 6 इथे एका वेळेस टिक्की इथे बनवून घेणार आहे। बऱ्याच वेळा आपल्याला बाहेर जाऊन काहीतरी खावंसं वाटतं, पण तेवढा वेळ नसतो। त्यामुळे घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यात आपण मस्त असा चटपटीत नाश्ता बनवू शकतो। टिक्की छोट्या छोट्या करायच्या, थोड्या जाड केल्या तरीही हे चालेल, एवढी जाडी ठीक आहे। बघा माझ्या इथे एका वेळेस 5 ते 6 टिक्की मी इथे करून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे सँडविच ब्रेड घेतलेले आहे। तुम्ही कुठलेही ब्रेड घेऊ शकता। मी इथे ब्राउन ब्रेड घेतलेले आहे। छोटे साईज असलेले ब्रेड घेतले तरीही चालेल। त्यानंतर मी एका वाटीने, ज्यामध्ये मला हा नाश्ता बनवायचा आहे त्याच वाटीने मी ते ब्रेड जे आहे असे त्याचे स्लाइस इथे कट करून घेतलेले आहे। तुम्ही यासाठी कुठल्याही आकाराची वाटी वापरू शकता। माझे ब्रेडचे स्लाइस सुद्धा इथे कट करून झालेले आहेत। त्यानंतर मी इथे टोमॅटोचे स्लाइस करून घेतलेले आहे, अशा पातळ पातळ स्लाइस करून घेतलेले आहे। त्याचप्रमाणे कांदा सुद्धा असा स्लाइसमध्ये इथे गोल कापून घेतलेला आहे। हिरवी चटणी सुद्धा मी इथे पुदिन्याची हिरवी चटणी आधीच करून ठेवलेली होती। त्यानंतर मी आता घेतलेला इथे बेसन घ्यायचं आहे आपल्याला। एका बोलमध्ये मी आवश्यकतेनुसार बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे। थोडं चवीसाठी मी इथे हिरवी मिरचीची पेस्ट टाकणार आहे। थोडी मी इथे रंग यासाठी, छान असा रंगासाठी मी इथे थोडी अगदी हळद वापरलेली आहे। आता पाणी टाकून, थोडं थोडं पाणी टाकून मी इथे हे बेसन जे आहे हे भिजवून घेणार आहे। बेसन भिजवताना त्यामध्ये गाठी होणार नाही याची काळजी घ्यावी। त्यामुळे हे जे वीस आहे यांनी असं छान फेटून आपल्याला इथे लम्स फ्री असं बेसन भिजवून घ्यायचं आहे। इतकं पातळ मी इथे बेसन भिजवून घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण ब्रेडचे स्लाइस कट करून घेतलेल्या होत्या तशा मी इथे 6 ते 7 वाट्या घेतलेल्या आहेत। त्याला अगदी खाली थोडं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जी ब्रेडची स्लाइस इथे केली होती गोल, त्यावर मी थोडी इथे हिरवी चटणी लावून घेते आहे। आजचा जो प्रकार आहे हा तुम्ही सँडविचचा प्रकार सुद्धा म्हणू शकता किंवा अगदी ढोकळ्याची सुद्धा चव येते। छान चीज जर टाकलं तुम्ही त्याला तर अगदी बर्गरची सुद्धा चव येते। त्यानंतर आपण टिक्की बनवली होती बटाट्याची, ती टाकून घेतलेली आहे। त्यावर कांद्याची स्लाइस, टोमॅटोची स्लाइस सुद्धा टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे मी या ज्या सगळ्या ज्या वाट्या आहेत आपल्या त्या इथे तयार करून घेते आहे। तुम्हाला हवं असल्यास कांद्याची स्लाइस न ठेवता तुम्ही कांदा टोमॅटोची अगदी इथे बारीक कापून सुद्धा ठेवू शकता, हे आपल्या आवडीनुसार आहे। माझ्या मुलांना चीज खूप आवडत असल्यामुळे मी 3 ते 4 स्लाइस जे आहेत त्या चीजच्या सुद्धा यामध्ये टाकलेले आहे। तुम्ही पनीर सुद्धा टाकू शकता। अशा प्रकारे आता आपण जे बेसन भिजवून घेतलं होतं त्यामध्ये आपल्याला इथे किंचित सोडा घालायचा आहे। फक्त एक लक्षात ठेवायचं, सोडा जो आहे तो अगदी आयत्या वेळेस घालायचा। कारण काय की सोडा जेव्हा आपण टाकतो त्यावेळेस तो ॲक्टिव्ह असतो, पण तो लगेच इनॲक्टिव्ह सुद्धा होतो काही वेळातच। त्यामुळे ही जी स्टेप आहे ती अगदी आयत्या वेळेस करायची। सोडा जो आहे तो मी अगदी थोडा तेलात इथे भिजवून टाकलेला आहे, म्हणजे तो अगदी व्यवस्थित मिक्स होईल। सोडासुद्धा आपला मिक्स झालेला आहे। तर आता आपल्याला या वाट्या ज्या आहेत या छान असं इथे भरवून घ्यायच्या आहे। वाटी भरून झाल्यानंतर त्याला थोडं ते टॅप करायचं, म्हणजे बेसन जे आहे ते आपलं अगदी खालपर्यंत जाईल। अशा प्रकारे मी ते सर्व वाट्या भरून घेतलेल्या आहे। ॲक्च्युली मी ज्या वाट्या घेतल्या अगदी त्या थोड्या छोट्या पडलेल्या आहेत इथे। यापेक्षा थोड्या मोठ्या वाट्या वापरल्या तरीही चालेल। आता आपल्याला इथे स्टीम करायची आहे। मी कढईमध्ये पाणी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं होतं। 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला जवळपास स्टीम करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे तुम्ही वाटीतून अगदी याला इथे डिमोल्ड करू शकता। सहज अगदी हे निघतं वाटीतून। तुम्ही बघा इथे किती छान असा जाळीदार आपला नाश्ता तयार झालेला आहे। खूप मस्त आणि चवसुद्धा खूप छान लागते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि एकदा ही रेसिपी तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही। ब्रेडसुद्धा खूप कमी लागतो।
अगदी पोटभरीचा नाश्ता असा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सगळे जे ते अगदी आपल्या असं मस्त अलगद निघालेलं आहे। तुम्ही हिरव्या चटणीसोबत खा, सॉससोबत खा, कशाही सोबत खाऊ शकता। आणि मी तुम्हाला एक चीजवाला जे आहे ते इथे कापून दाखवते बघा। चीजसुद्धा मस्त मेल्ट झालेला आहे। अशा प्रकारे आजचा जो आपला नाश्ता आहे बघा, छान असा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।